बारीक रामदास माऊली दया करी 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 रामदास माऊली दया माळवतीची मगवरी करी करी माळवतीची मगवरी करी करी
या करी देव करील माऊलीला या करी रामदास माऊलीला या करी जय रामा माझ्या तनयावरी करी रामा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला बोला
मारुतीचे ध्यान हृदयी मारुतीचे ध्यान तिचे ध्यान राम मारुतीचे ध्यान राम मारुतीचे ध्यान राम उपासना करी राम उपासना करी आ मारुती नांदे त्याचे घरी नाम मारुतीचे जावे दास म्हणे ऐसे करा दास म्हणे सदा हृदयी मारुती स्मरा नाम मारुतीचे गान नाम मारुतीचे गान नाम मारुतीचे गान मारुतीचे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करितो व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौण्यता नाही वचनाची ऐसा माझा वागिलास म्हणून बोलतो सावकाश भावाचा भोगता जगदीश म्हणून अनेन प्रियतां देवो भगवान जानकी पते श्रीरामचंद्र पुरवेशम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समरथ श्रीराम समरथ श्रीराम समरथ जय जय रघुवीर समरथ
आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च गद्गुरुम्। अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत प्रभू रामचंद्र, उपास्य दैवत मारुतीराय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज, सद्गुरु वेणा स्वामी महाराज, ज्या स्थानामध्ये ही सेवा सुरू आहे या स्थानातील सर्व अधिष्ठित देवता तथा विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांच्यामुळे चाललाय त्या सर्व संत सज्जनांचा आणि उपस्थित श्रोत्यांचा वंदनयुक्त सन्मान करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया। गेले 6-7 दिवस रामनवमीपासून हनुमान जन्मोत्सव किंवा जयंती उत्सव सुरू आहे। उद्या हनुमंतरायांची जयंती आहे। तसं म्हटलं तर सेकंड लास्ट कीर्तन आहे, मध्ये मध्ये मराठी आहे। आणि गेले 5-6 दिवस आपण पंचपक्वान्न खाल्लेलं आहे, मग अजीर्ण व्हायला नको म्हणून शेवटी दही भात ताट भात लागतो कधी, तसं हे कीर्तन। समर्थांचा अभंग आहे। हनुमंतरायांचे उपासक असलेले समर्थ उपास्य दैवत रामराय, आराध्य रामराय, उपास्य त्या हनुमंतरायाचं महात्म्य या पदामध्ये सांगतायत। काय म्हणतात समर्थ? नाम मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, अवघा मुहूर्त शगुन, हृदयी मारुतीचे ध्यान। जिकडे जाय भक्त तिकडे जाय हनुमंत, राम उपासना करी, मारुती नांदे त्याचे घरी। दास म्हणे ऐसे करा, सदा हृदयी मारुती स्मरा, नाम मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे। महारुद्र हनुमान की गर्जना म्हणावी तशी गर्जना। तुम्हाला याची गरज ना असं काही आहे का? आधेमध्ये गर्जना करा। आधीच तुम्ही लांब बसलाय, माझ्यापर्यंत तरी गर्जना येऊ दे। गर्जनेचे फायदे सांगतो, थोडी विश्रांती मिळते मला औंढा घेण्यापूर्वी। दुसरा फायदा, तुम्ही कीर्तनात बसला आहात हे माझ्या लक्षात राहतं। आणि तिसरं, मी कीर्तनात उभा आहे हे माझ्या लक्षात येतो। त्यामुळे आधेमध्ये गर्जना, जय जय महारुद्र हनुमान की 25%, 100% बघूया कीर्तन संपेपर्यंत होती का। समर्थ म्हणाले, नाम मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे। कोणत्याही कार्याची सुरुवात, आम्ही कार्य करतो म्हणजे आम्ही कार्यकर्ते आहोत, होय की नाही? आणि ज्याला कार्य करायचं आहे, ज्याला कार्यकर्ता व्हायचा आहे, तो कसा असावा? तर तो हनुमंतरायांच्या सारखा असावा। हनुमंतराय कसे आहेत? रामाचे निस्सीम भक्त आहेत, कार्यकर्ता। सुंदरकांड हनुमंतरायांचं जर आपण रामायणातलं पाहिलं, कार्यकर्ता कसा असावा तर हनुमंतरायांचं उदाहरण, बस दुसरं कुठलंही उदाहरण नाही। नाहीतर आजचा कार्यकर्ता, कार्यकर्त्यांचे सुद्धा प्रकार आहेत। एक कार्यकर्ता म्हणजे 5 वर्षातनं एकदाच भेटतो, जय जय, तो कार्यकर्ता।
आणि एक कार्यकर्ता फलाची अपेक्षा नाही, काम करत राहतो. इतकं काम करतो, इतकं काम करतो, सत्तेत आलं तरी पदाची अपेक्षा ठेवत नाही, आयुष्यभर पत्र वाटतो. जय जय. दोन प्रकारचे कार्यकर्ते. पण हनुमंतराय कसे आहेत बघा. हनुमंतरायांचे गुण काय आहेत हे भक्ताकडे असले पाहिजेत, कार्यकर्त्याकडे असले पाहिजेत. हनुमंतरायांच्या सारखा कार्य करणारा कार्यकर्ता हवा. आणि म्हणून समर्थ म्हणाले, नाम मारुतीचे घ्यावे. आम्ही ज्याचं नाम घेतो ते गुण आमच्यामध्ये येतात. आपल्याला जे आवडतो, म्हणजे ज्याचं आपण नाम घेतो. बघा, एखाद्याला हनुमंतराय आवडतात, तो बलोपासना करतो, होय की नाही. शिवाजी महाराजांचा फोटो आपल्याकडे असतो, आपण त्या फोटोला नमस्कार करतो. का करतो? कारण महाराजांच्याकडे असलेले गुण, शौर्य, पराक्रम ते आमच्यामध्ये यावेत आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर शौर्य निर्माण होतं. हे त्या चित्राचं, फोटोचं, मूर्तीचं किंवा त्या सत्पुरुषाच्या नामाचं महात्म्य. आणि म्हणून हनुमंतरायाचं नाम घेतलं की काय? हनुमंतराय कसे आहेत? शक्ती, युक्ती आणि बुद्धी या तिन्ही गुणांनी युक्त आहेत. कसे आहेत बघा. शक्तिवान आहेत. रूप कसं आहे हनुमंतरायांचं? भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. कसं आहे हनुमंतराय? महाबली, प्राणदाता, सकळा, उठवी बळे, सौख्यकारी, दुःखहारी, धूर्त, वैष्णव, गायका. भीमरूप आहे, बलाढ्य आहे. भीम म्हणजे शक्तिवान, शक्तीचं प्रतीक आहे. भीमरूप आहे. महारुद्रा. बघा, हनुमंतरायांना जेव्हा त्यांचं हनुमंतरायांना त्यांच्या शक्तीचं सामर्थ्य सांगितलं. कुणी सांगितलं? जांबुवंतांनी सांगितलं. कधी सांगितलं? जेव्हा सीता शोधासाठी सर्व वानर समुद्राच्या किनाऱ्यावर दक्षिणेला होते आणि संपाती नावाचा गरुड, जो जटायूचा भाऊ आहे, त्याने सांगितलं अशोक वनामध्ये, लंकेमध्ये सीता आहे, कोण जाणार? अंगद म्हणाला मी जाऊ शकतो, पण परत येईन याची खात्री नाही. म्हणजे लंकेमध्ये मी जाईन उड्डाण करून, शितनं उडी मारीन, लंकेमध्ये जाईन, पण परत येणार का नाही सांगता येत नाही. कारण मला जायचं सामर्थ्य आहे, परत यायची शक्ती नाही. जांबुवंत म्हणाला जाऊ शकतो, परत येऊ शकत नाही. काय उपयोग? म्हणजे एकदा तिकडं गेला, परत आला नाही. एक म्हणे नेते शपथविधी होता म्हणे, आणि कसे म्हणले शपथ घेतात म्हणून विचारायला जातो म्हणून गेले, आणि त्यांना परत आणतो म्हणून गेले, आणि परत आले नाही. मंत्रिमंडळाची शपथ घेऊनच आले. जय जय रघुवीर. म्हणजे गेलेला परत येत नाही, काय उपयोग? म्हणजे गेलेला परत आला पाहिजे शोध घेऊन. एक म्हणाला मी 10 किलोमीटर जाऊ शकतो, परत यायची खात्री नाही. एक म्हणाला मी 5 किलोमीटर जाईन, 5 किलोमीटर परत येईन. आता एकच होते हनुमंतराय, सगळे एकांतात बसलेले, कोपऱ्यात बसलेले, सगळे बोलतायत मी एवढं करीन, तेवढं करीन, असं करीन, तसं करीन.
हनुमंतराय काही बोलत नाहीत, शांत बसलेले आहेत, शांत, काही बोलेनात, डोळे मिटून काय करतायत? राम नाम भजनी, राम नाम भजनी रंग रंग कपिबला, राम नाम, रामरायांचं नाम घेत आहेत, रामरायांचं नाम घेत बसलेत, भजन करतायत. जांबुवंत आले बघा. ज्याच्याकडे शक्ती आहे, ज्याच्याकडे युक्ती आहे, बुद्धी आहे, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, तो जास्त बडबड करत नाही. आणि ज्याच्याकडे काही नसतं का नाही, तो फार बडबडतो. त्या महाभारतामध्ये एक जण होता, म्हणाला मी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन म्हणजे या सगळ्यांना हरवला असतो, पण म्हणले माझ्याकडे चांगला सारथी नाही. सारथी असता तर सगळ्यांना हरवलं असतं. पांडव अज्ञातवासात होते आणि वेश बदलून त्याच देशामध्ये राहत होते. बृहनलेच्या रूपामध्ये अर्जुन होता, कंकच्या रूपामध्ये युधिष्ठिर होता, आचार्याच्या रूपामध्ये बल्लव भीम होता, आणि गुराखी म्हणून नकुल सहदेव घोडा गाईची राखण करत होते, चारा घालत होते, आणि सैरेंद्री म्हणून द्रौपदी राणीची सेवा करत होती. हा उत्तम नावाचा राजपुत्र म्हणाला मी हरवला असतं, पण मला सारथी नाही हो. नाहीतर काय, सैरेंद्री म्हणाली, बृहनला म्हणली उत्तम सारथ्य करते, जावा युद्धाला. आणि बृहनलेच्या रूपात असलेला अर्जुन रथावर बसला, उत्तम रथात बसला. जशी युद्धभूमी जवळ येऊ लागली तस हात पाय लटपटायला लागले की. म्हणून शास्त्रकार म्हणाले बालिश आहे पण फार बोलतो. बालिश बहु बायकात बडबडला. सगळ्या बायकांच्या समोर बोलत होता, मी असं करीन तसं करीन. भीष्माचार्यांना म्हणले हरवीन, कृपाचार्यांना हरवीन, बंदी करीन. म्हणून सामर्थ्य नसलं की मनुष्य फार बोलतो. म्हणून बघा जे फार बडबडतात आम्हीच येणार, ओळखायचं, हमखास पडणार. जय जय. का कॉन्फिडन्स नाही. ज्यांनी कार्य केलंय, ज्यांचा जनसंपर्क आहे, त्याला काळजी कशाला, बाहेर सुद्धा पडायची गरज नाही. लोक स्वतःहून त्याला निवडून आणणार. म्हणून सामर्थ्यवान आहे. म्हणून समर्थ काय म्हणाले, सामर्थ्य पाहिजे. आणि ते सामर्थ्य असेल तर ते सामर्थ्य कसं पाहिजे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. सामर्थ्य आहे. किती वर्ष उत्सव चाललाय, 25 वर्ष तरी होय की नाही. उत्तम चाललाय, काही फरक नाही, उलट वाढतोय. का वाढतोय, सामर्थ्य आहे चळवळीचे. एकी आहे चळवळ म्हणजे समाज बांधवांना चांगल्या कार्यासाठी बांधून ठेवणं, एकत्र आणणं, याला म्हणायची चळवळ. जो जे करील तयाचे, जो करेल. पण म्हणले जर या चळवळीला भगवंताचं अधिष्ठान असेल
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जर ते अधिष्ठान असेल ना तर ते कार्य वाढत जातं. वाढत जातं. किती वाढतं? वाढता वाढता वाढे भेदिले सूर्यमंडळ. हनुमंतरायाचं उदाहरण बघा. भीमरूप धारण केलं. म्हणून ज्याच्याकडं सामर्थ्य आहे तो बोलत नाही, शांत राहतो, शांत. म्हणून ज्या झाडाला फळ आहे ते झाड नम्र असतं बघा, होय की नाही? नाहीतर ज्या झाडाला फळ नाही ते ताठ, फांद्या सगळ्या ताठ. म्हणून नम्रता कुठल्या झाडाला? ज्या झाडाला फळ आहे. तसं ज्याच्याकडे ज्ञान आहे, विद्या आहे, शक्ती आहे तो नम्र असतो, काही बोलत नाही. आजच्या काळात सांगू का, नम्र कोण आहे? ज्याच्या हातात मोबाईल आहे तो नम्र आहे. आणि तो कायम खाली मान घालून असतो. जय जय. भीमरूप धारण केले. जांबुवंतांनी हनुमंतरायांना त्याच्या शक्तीचं सामर्थ्य सांगितलं. मारुते, हे कार्य तूच करू शकतोस, तुझ्याशिवाय कुणी हे कार्य करू शकत नाही. तुझ्यासारखा बुद्धिवान, युक्तिवान, शक्तिवान दुसरा कोणी नाही. आणि जसं हनुमंतरायांना जांबुवंतांनी त्याचं सामर्थ्य, त्यांचं शरीर फुलू लागलं आणि हनुमंतराय उठून उभे राहिले. भीमरूप धारण केलं आणि काय केलं? जय जय रघुवीर गर्जना केली. आणि हनुमंतरायांनी उड्डाण केलं, लंकेमध्ये गेले. बघा, लंकेला जाताना वाटेमध्ये काय काय घडलं? कार्य करता. बघा, आपण कार्याला आरंभ करतो, पण आपण कार्याला आरंभ करताना सुद्धा आरंभ शून्य असतो. जय जय. कार्याला सुरुवात केली, उद्घाटन केलं की पुन्हा 5 वर्षांनीच भेटतात. आरंभ शून्य. काय सांगायचं तुम्हाला? एका गावामध्ये पंचवार्षिक इलेक्शन जाहीर झाली. सांगलीत नाही, दुसऱ्या गावात. कीर्तन सांगलीत आहे, मग सांगलीतलं कशाला सांगायचं? दुसऱ्या गावात सांगलीतलं. जय जय. आणि पंचवार्षिक इलेक्शन जाहीर झाली. गावात पाण्याचा प्रश्न होता. पाण्याचा इतका प्रश्न, एका उमेदवाराने जाहीर केलं, मला निवडून द्या. प्रत्येकाच्या दारात नवीन नळ तोडून दिली, पाईपलाईन, अमृत योजना. लोकांनी ठरवलं यावेळेस याला निवडून द्यायचं आणि सगळ्यांनी याला निवडून दिलं. निवडून आल्यानंतर यानं काय केलं? एका महिन्याच्या आत प्रत्येकाच्या दारामध्ये नवीन पाईपलाईन जोडून दिली. प्रत्येकाच्या दारात नवीन नळ, नवीन पाईपलाईन. लोक सुद्धा म्हणाले, प्रभू रामचंद्रांच्या नंतर आदर्श नेता हाच. नेता कुणाला म्हणायचं माहित आहे का? कुठं नेता, कसं नेता, का नेता, हे नेता नेता सुद्धा ज्याला विचारता येत नाही त्याला नेता म्हणतात. प्रभू रामचंद्रांच्या नंतर आदर्श नेता हाच. बोलल्याप्रमाणे वागला. एका महिन्याच्यात पाईपलाईन जोडली, नवीन नळ प्रत्येकाच्या दारात. लोक म्हणाले असा नेता म्हणजे पहिल्यांदा भेटला, आदर्श नेता आहे म्हणजे. लोकांनी काय केलं? त्या नळाच्या खाली नवीन बादली आणली, समृद्धीची नवीन बादली. आता जुनं कशाला? नवीन पाईपलाईन आहे, नवीन बादली आणली, नारळ फोडला, त्या नळाला हार घातला आणि कॉक चालू केला. आत्ता पाणी येईल, मग पाणी येईल. वाट बघतायत, वाट बघतायत. तास झाला, 2 तास झाले, दुपार झाली, लोकांना भुका लागल्या, निम्मे घरी गेले. पाणी आल्यावर फोन करा. संध्याकाळ झाली, लोकांचा उत्साह हळूहळू कमी झाला. सगळं गाव त्या नळाजवळ असलेलं, आता लोक म्हणाले पाणी आलं की फोन करा. होता होता महिना निघून गेला, पाणी आलं नाही. 2 महिने झाले, पाणी नाही. वर्ष झालं, पाणी नाही. अहो काय सांगायचं तुम्हाला.
तो हार सुकून गेला, खोबरं वाळून गेलं, तरी सुद्धा पाणी नाही. होता होता 5 वर्ष पूर्ण झाली. काय सांगायचं, तो कॉक चालूच पण पाणी आलं नाही. बादलीचा रंग बदलला पण पाणी नाही. आणि लोकांचे रंग बदलायला किती वेळ लागतो, आदल्या दिवशीच मतं फिरतात. आता म्हणले हा मतं मागायला येऊ दे मग सांगतो. आणि हा आला पुढच्या वर्षी 5 वर्षांनी मतं मागायला. आणि जसं मतं मागायला आला सगळे लोक एकत्र आले. म्हणजे काय रे, मागच्या इलेक्शनला आम्हाला फसवलंस, प्रत्येकाला म्हणाला होता प्रत्येकाच्या दारात नवीन नळ जोडून देईन, पाईपलाईन नवीन नळ जोडून देईन म्हणलं होतंस. तो म्हणाला होय. म्हटलं आश्वासन दिलं होतं, मग कुठं आहे पाणी? तो म्हणाला मी आश्वासन काय दिलं होतं, नळ जोडून देईन. मग पाण्याचं काय? म्हणजे यावेळेस निवडून द्या. जय जय. आरंभ 0. पण हनुमंतराय कसे आहेत बघा, उड्डाण केलं आणि वाटेमध्ये सुरसा नावाची एक यक्षिणी राक्षस रूप धारण करून आली. आणि तिनं काय केलं, हनुमंतरायांना त्यांची जी सावली होती की नाही, सावली पकडली. समुद्रावर जात होते, सावली पकडली. हनुमंतराय जात आहेत पुढं, पण पुढं नुसती ऍक्शनच चालू आहे, एकाच जागी स्थिर. हनुमंतराय म्हणाले काय झालं? अरे म्हणजे मी पुढं का जाईना, एकाच जागी विमान कसं काय थांबलंय? बघितलं त्या सुरसेनी सावली पकडलेली, त्या सुरसे समोर आले. सुरसा म्हणाली पुढं जायचं असेल माझं भक्ष्य हो. हनुमंतराय म्हणाले मी तुझं भक्ष्य होईल, पण म्हणले आता मी माझ्या प्रभूचं कार्य करायला चाललोय. मी जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य पूर्ण करून येईल. कार्य पूर्ण झाले की तुझं भक्ष्य होईल. ती म्हणाली हे बघ आतापर्यंत माझ्या इथनं असा कुणी गेला नाही. हनुमंतरायांनी सांगितलं पण ते ऐकेना. तेव्हा हनुमंतराय म्हणाले ठीक आहे. तिनं आपला जबडा मोठा केला, उघडला. हनुमंतरायांनी काय करावं, तिच्यापेक्षा दुप्पट रूप धारण करावं. तिनं आणखीन तोंड मोठे केलं. हनुमंतराय आणखीन दुप्पट मोठे झाले. होता होता इतकं मोठं रूप धारण केलं, त्या सुरसेने तोंड उघडलेलं. तिनंही महाबलाढ्याचं मुख केलं. हनुमंतरायांनी काय केलं बघा, एकदम सूक्ष्म रूप धारण केलं, तिच्या मुखात गेले आणि पटकन बाहेर आले. तिनं नुसतं तोंड असं झाकलं बघा, दातावर दात आपटले. आणि हनुमंतराय समोर प्रगट झाले. म्हणाले हे बघ तुझ्या तोंडात जाऊन परत आलोय, आता मी मला जाऊ दे, माझं कार्य महत्वाचं आहे. ती सुरसा प्रसन्न झाली. देवाने पाठवलेलं हनुमंतरायाची परीक्षा घ्यायला. कार्यामध्ये अडथळे आल्यानंतर हा आपल्या पदाला, आपल्या भूमिकेला ठाम आहे का? हाती घेतलेलं कार्य, दिलेलं आश्वासनाला ठाम आहे का, दृढ आहे का? आणि म्हणून हनुमंतरायाची परीक्षा घ्यायला पाठवलं. पुढं पर्वत आला, मेरू पर्वत हनुमंतरायांना. आणि पर्वत समुद्रातून वर आला. म्हणाला जरा विश्रांती घेऊन पुढे जा. हनुमंतराय म्हणाले हे बघ माझं कार्य झाल्याशिवाय विश्रांती नाही, थांबणार नाही, नाहीतर कासव आणि सशाच्या शर्यतीसारखं एकदा झोपला की झोपला, 5 वर्षांनी झोपतो. हनुमंतराय पर्वताला स्पर्श करून पुढे गेले. पुढची कथा आपल्याला माहित आहे. लंकेत गेले, सीतेचा शोध घेतला. सीतेला पाहिलं नव्हतं, ओळखायचं होतं. ती राममुद्रा तिला द्यायची होती. बर त्यानंतर सीतेचा शोध लागल्यानंतर मग हनुमंतराय कुठे गेले, अशोकवनातनं रावणाच्या फळांच्या बागेमध्ये गेले. त्यांची नासाडी केली, फळं खाल्ली. जोपर्यंत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत पाणी सुद्धा प्राशन केलं नाही. हनुमंतराय असे शक्ती, बुद्धी आणि युक्तीनं असे युक्त असे कार्य करता होते. म्हणून भीमरूपी महारुद्रा शंकरांचा अवतार आहे हनुमंतराय.
शंकरांचा अवतार 11वा रुद्र म्हणतात हनुमंतरायांना. अंजनी मातेने तप केलं आणि शंकरांना प्रसन्न करून घेतलं अंजनी मातेनी आणि सांगितलं मला तुमच्यासारखा पुत्र, दास्य भक्ती करणारा पुत्र पाहिजे. शंकर म्हणाले माझ्यासारखा मीच अवतार घेतो. येतो उदरी तुझ्या अंजनी, येतो उदरी तुझ्या अंजनी, येतो उदरी तुझ्या अंजनी, येतो उदरी तुझ्या अंजनी. 11वा मी रुद्र होऊनी, 11वा मी रुद्र होऊनी, येतो उदरी तुझ्या अंजनी. येतो उदरी तुझ्या अंजनी, 11वा मी रुद्र होऊनी. प्रसन्न झालो देईवराला, प्रसन्न झालो देईवराला, शिवशंकर प्रभू, शिवशंकर प्रभू. 11वा रुद्र म्हणून मी अवतार घेईन बस. आणि 11वा रुद्र म्हणून प्रगट झाले. कधी प्रगट झाले उद्या कथा ऐकणार आहे सकाळी, त्यामुळे सांगत नाही. पण जन्माला आले ते उड्डाण केलं महारुद्र. नामदेव महाराजांनी वर्णन काय केलं? नामदेव महाराज म्हणाले महारुद्र प्रगटले, नामा म्हणे म्या वंदिली. महारुद्र शंकरांचा 11वा रुद्र, 11वा अवतार. त्यानंतर भीमरूपी महारुद्रा वज्र उड्डाण केलं जन्माला आल्याबरोबर. सूर्याला गिळायला गेले माहित आहे आपल्याला. 17 उड्डाणे हुंकार वदनी, करिदळमळ भूमंडळ, सिंधू जळ जगन्नी, कडाडले ब्रह्मांड, धाके त्रिभुवनी, सुरवर नरनिशाचल, त्या ज्याल्या पळणी. उड्डाण केलं, सूर्याला गिळलं. आणि काय झालं? इंद्राने मारलेला वज्र हनुवटीला लागला आणि त्यामुळं वज्र हनुवटीला लागला. हनुवटीला लागल्यामुळं आणि वायुदेवानी हनुमंतरायचे वर्ण खाली येत होते, अंतराळी झेललं. क्रोधित झाले वायुदेव. वायुदेवाने आपलं कार्य थांबवलं आणि वायूचं कार्य थांबलं. पंचभूतातलं एक भूत बिघडलं. काय होतं? शरीरात सुद्धा एक भूत बिघडलं तरी आपलं शरीर बिघडतं कधी? वायू म्हणजे एक भूत बिघडून सुद्धा चालत नाही. सगळी कशी त्याच्या जागी स्थिर पाहिजेत, योग्य पाहिजेत. हनुमंतराच्या हनुवटीला वज्र लागलं म्हणून हनुमंत नाव पडलं. हनुमान, वज्र हनुमान. मारुती, मरुत म्हणजे वायू, वायूचा पुत्र म्हणून मारुती. वनारी अंजनी सुता. आणि सगळ्यात महत्वाचं, सीतेला अशोक वनामध्ये कोणती ओळख दिली? रामदूत. मी कोण आहे? रामदूत आहे. रामदूत म्हणून सांगितलं, नाहीतर आम्ही सांगतो आम्ही अमुक अमुक. हनुमंतरायांनी आपली ओळख रामदूत म्हणून सांगितली, स्वतःचं नाव सांगितलं नाही. म्हणून समर्थ म्हणाले हनुमंतरायांचे हे गुण जर आपल्याकडे असतील, म्हणून हनुमंतरायांचं रोज नित्य दर्शन घ्यावं. ज्याला आपल्याला यश मिळावं असं वाटतंय त्यांनी 4 देवतेचं रोज दर्शन घेतलं पाहिजे. पहिलं सूर्यनारायण, उगवता सूर्यनारायण दर्शन घ्यावं. म्हणून एक शास्त्रकार म्हणाले मार्तंडो मारुती तस्य. मार्तंड म्हणजे सूर्य, मारुती, त्यानंतर शंकर आणि विष्णू या 4 देवतेंचं दर्शन नित्य घ्यावं. सर्व विघ्नांचा नाश होतो. पण पहिल्यांदा समर्थ म्हणाले नाम मारुतीचे घ्यावे.
पुढे पाऊल टाकावे. आणि मग काय होईल? अवघा मुहूर्त शगुना हृदयी मारुतीचे ध्यान. अवघा मुहूर्त शगुन म्हणजे मुहूर्त म्हणजे काळ. मग प्रत्येक क्षण शुभ मुहूर्त असेल, शगुन असेल. मारुतीचं नाव घेतलं की हा शगुन झाला. म्हणजे शगुन झाला म्हणजे काय झालं? शुभ काळ झाला, शुभ वार्ता झाली. आणि म्हणून हनुमंतरायांचं नाव पहिल्यांदा घ्यावं. हृदयी मारुतीचे ध्यान. हृदयी मारुतीचं अखंड ध्यान ठेवावं. कारण जो मारुतीची उपासना करतो हनुमंत त्याच्या बरोबर असतो. हनुमंत त्याच्या बरोबर असतो. राम उपासना करी मारुती नांदे त्याचे घरी. त्यानंतर भक्त जाय जिकडे मारुती जाय. जिथं भक्त आहे तिथं मारुतीला त्याच्या बरोबर जातात. याचं उदाहरण पाहायचं झालं संत तुलसीदास महाराज. रामभक्त आहेत, रामाची उपासना आहे. आणि तुलसीदास महाराज काही जरी झालं तरी म्हणायचे रामाची इच्छा. आणि रामाची इच्छा असेल ना तुझं भलं होईल, चांगलं होईल असं सांगायचे. एकदा वाराणसीमध्ये, काशीमध्ये रस्त्याने जात होते आणि जात असताना मुखामध्ये प्रभू रामचंद्रांचं नाम आहे. राम 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 राजा राम 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 राजा राम राम राम. रामरायांचं नाम घेत रस्त्याने जात आहेत आणि नामामध्ये दंग आहेत. समोरून एक आंधळा मनुष्य आला, अंध मनुष्य. आणि तो अंध मनुष्य आला आणि तुलसीदासांना धडकला. तुलसीदास म्हणाले काय रे बाबा रस्त्याने चाललाय, जरा नीट बघून चाल की, काय आंधळायस काय? तो म्हणाला बाबा रे मी आंधळाच आहे पण तुला डोळे आहेत ना, तू तरी बघून चालायचंस का नाहीस? आंधळा मनुष्य म्हणतोय मी आंधळा आहे, तुला डोळे आहेत, तू तरी बघून चालायचं. एक आंधळा मनुष्य का नाही रात्रीची वेळ हातात कंदील घेऊन जात होता. आणि कंदील घेऊन जात होता. समोरनं एक डोळस मनुष्य बिन कंदीलच येत होता. बघा आंधळा मनुष्य कंदील काय उपयोग आहे? पण कंदील घेऊन जात होता. आणि ज्याला डोळे आहेत, रात्र अंधार पडलाय, रस्त्याने बॅटरी नाही, कंदील नाही, रस्त्याने जातोय आणि तो आंधळ्या मनुष्याला धडकला. तो आंधळा मनुष्याला धडकला. तो म्हणाला अरे आंधळायस काय म्हणले, कंदील घेऊन चाललायस आणि मला धडकतोयस, जरा बघून चालायचं. तो आंधळा मनुष्य म्हणाला मी आंधळा आहे, तुला डोळे आहेत ना? तो म्हणाला तू आंधळा आहेस तर कंदील घेऊन कशाला चाललायस? तो म्हणाला मी आंधळा आहे पण तुला डोळे आहेत का नाही, तुला मी दिसावं म्हणून. जय जय रघुवीर, तुला मी दिसावं म्हणून कंदील आहे. तुलसीदास म्हणाले अरे आंधळा आहेस? हो म्हणाला मी आंधळा आहे पण तुला डोळे आहेत ना, नीट बघून चालायचं. तुलसीदास म्हणाले अरे बाबा, तो म्हणाला मला डोळे असते तर मी कशाला धडकलो असतो. तुलसीदास म्हणाले रामाची इच्छा असेल तर तुला दृष्टी येईल. रामाची इच्छा असेल तर तुला दृष्टी येईल एवढं म्हणलं. आणि म्हणल्याबरोबर त्याला दिसायला लागलं, त्या अंध मनुष्याला दिसायला लागलं. आणि तुलसीदास जे बोलतील ते खरं व्हायचं. हो खरं व्हायला लागलं. का? मुखाचा राम नाम. परिणाम बादशाला कळलं, अकबर बादशाला. काशीमध्ये एक रामभक्त आहे, तुलसीदास या नावाने प्रसिद्ध आहे. आणि तो बोलेल ते खरं होतंय, रामाचा प्रचार करतोय. अकबराने बंदी करून तुलसीदासाला दरबारात आणलं.
दरबारात आणलं, बंदी आहेत. तुलसीदासाने डोळे मिटले, आपल्या रामाचं ध्यान करायला लागले आणि तेवढ्यात त्याला शब्द स्फुरले. त्याला शब्द स्फुरले आणि त्यांच्या मुखातून हनुमान चालीसा प्रगट झाला. हनुमान चालीसाचा पाठ जसा ते करू लागले तसं लाखो वानरं आली आणि बादशाच्या सेनेला सळो की पळो करून सोडलं. शेवटी तुलसीदासांचा अधिकार कळला. ती माकडं वानरं कोण होती? हनुमंतरायांचे सेवक होते. भक्त रामभक्त जाय जिकडे मारुती जाय जिकडे तिकडे राम उपासना करी. मारुती नांदे त्याचे हरी. मारुती त्याच्या बरोबर असतो आणि म्हणून हनुमंतरायाची उपासना सांगितलेली आहे, बलोपासना सांगितली आहे. जसा मारुती तसा त्याचा भक्त असावा. आणि म्हणून हनुमंतरायांचे एक एक पराक्रम सांगायचे झाले. समर्थ म्हणतात कैवारी हनुमान आमुचा, कैवारी हनुमान आमुचा, कैवारी हनुमान. पाठी असता तो जग जेठी, पाठी असता तो जग जेठी, वर कर काय गुमान, कैवारी हनुमान आमुचा, कैवारी हनुमान. द्रोणांगिरी करी घेऊन आला, द्रोणांगिरी करी घेऊन आला, लक्ष्मण प्राण दिला, लक्ष्मण प्राण दिला, कैवारी हनुमान आमुचा, कैवारी हनुमान. दासानु दासा हा भरवला, दासानु दासा कैवारी हनुमान भक्तांचा कैवारी आहे. म्हणून दास म्हणे ऐसे करा हृदयी मारुती स्मरा. का? कैवारी आहे, भक्तांचा कैवार घेणार आहे. बघा उदाहरण पहिलं, दासानुदासा हा भरवसा. दासाला भरवसा पाहिजे, विश्वास पाहिजे. जर हनुमंतराय पाठीशी असतील काय होईल? पाठी असता तो जग जेठी, वर कर काय गुमान. जर हनुमंतराया पाठीशी असतील कुणाला घाबरायची गरज आहे? हनुमंतराय मागाय. दुसरं
द्रोणांगिरी करी घेऊन आला. द्रोणांगिरी घेऊन आले कुणासाठी? लक्ष्मणासाठी. जेव्हा लक्ष्मणाला इंद्रजिताचा बाण लागला राम रावण युद्धामध्ये, लक्ष्मण मूर्छित पडले आणि मूर्छित पडलेले लक्ष्मण रावणाचा जो वैद्य होता त्या वैद्याचं नाव सुषेण वैद्य, त्या वैद्याला हनुमंतरायाने आणलं, उचलून आणलं आणि नारी बघितली लक्ष्मणाची. सांगितलं सूर्योदयाच्या आत गोवर्धन पर्वत द्रोणांगिरी पर्वतावर जाऊन तिथली संजीवनी वनस्पती आणली पाहिजे. द्रोणांगिरीवरून संजीवनी आणली पाहिजे. त्याची मात्रा दिली तरच लक्ष्मण. कोण करणार? हनुमंतरायाशिवाय कोण आहे? हनुमंतरायांनी उड्डाण केलं, गेले द्रोणांगिरीवर, पण सगळ्याच वनस्पती चमकत होत्या. हो, यातली संजीवनी कुठली कळणार कसं? हनुमंतरायांनी काय केलं? पर्वतच उचलला आणि पर्वत घेऊन आले लंकेमध्ये. आणि लंकेमध्ये आल्यानंतर सुषेण वैद्याने त्या संजीवनीच्या मात्रा घेतल्या, त्याची मात्रा लक्ष्मणाला दिली आणि लक्ष्मण झोपेतनं उठून उभे राहिले. कुठं आहे इंद्रजित? युद्धाला उभे राहिले. पण हा द्रोणांगिरी आणायचं सामर्थ्य कुणाचं आहे? हनुमंतरायाचं आहे. द्रोणांगिरी करी घेऊन आला लक्ष्मण प्राण निधान. लक्ष्मणाचे प्राण वाचवले हनुमंतरायांनी. आणखीन लक्ष्मणाचे तर प्राण वाचवलेच. ती मात्रा काय होती? ती मात्रा काय होती सांगू का? तो जो द्रोणांगिरी घेऊन हनुमंतराय जात होते की नाही, आता एवढा मोठा पर्वत, तो काय सगळा पर्वत येईल का? वाटेमध्ये काही काही कडी कोसळून पडली वनस्पतीसह, आसाम वगैरे भागात, केरळ वगैरे भागात. आणि त्यातील ती वनस्पती लक्ष्मणाला दिली. लक्ष्मण उठून बसला. त्या जे डोंगर जिथं जिथं ते पडले की नाही, ते डोंगराचे भाग, तिथं तिथं ज्या बागा निर्माण झाल्या त्या बागा म्हणजे चहाच्या बागा. जय जय रघुवीर. विनोदाचा भाग सोडून द्या. हनुमंतरायांचा पराक्रम हा कसा आहे तर भक्त कसा असावा, दास कसा असावा, तर तो हनुमंतरायांच्या सारखा असावा. आणि म्हणून हनुमंतरायांना रामरायांनी चिरंजीव केलं. का चिरंजीव केलं? कारण आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी त्याला ठेवलेलं आहे. आणि म्हणून हनुमंतरायांचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, मुखी रामत्या काम बाधू शकेना, तुझे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना, हरी भक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय जय. हनुमंतरायानं चिरंजीव केलं आणि सांगितलं, स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा, सदा सर्वदा रामदासा कृपावे, खळी गांजिता ध्यान सोडून द्यावे. जय जय रघुवीर. हनुमंतरायानं चिरंजीव केलं आणि जेव्हा जेव्हा माझे भक्त संकटात सापडतील तेव्हा ध्यान सोड आणि माझ्या भक्तांचं रक्षण कर, अशी आज्ञा रामरायाने हनुमंताला दिली. म्हणून हनुमंतराय आजही आहेत, चिरंजीव आहेत. आणि अशा या हनुमंतरायांचं स्मरण अखंड करावं, म्हणजे तो सर्व संकटांवर मात करेल. आणि जो हनुमंतरायांची उपासना करतो त्याला सर्व देवतेंचं ज्या पावित्र्यांना आशीर्वाद आहेत, सर्व देवतांच्या जेव्हा हनुमंतरायाला इंद्राचा वज्र लागला तेव्हा हनुमंतराय मूर्छित होते, पण सूर्यनारायणाला गिळलेलं होतं आणि त्यामुळं सर्वत्र अंधार होता. त्यावेळेला सर्व देवतांनी हनुमंतरायांना वर दिले, तोंड उघडावं, सूर्य पुन्हा आपल्या जागी जावेत म्हणून सर्व देवतांनी वर दिलेत. आणि सर्व देवतांचा वरदहस्त असलेला हनुमंतराय, पण हनुमंतराय प्रसन्न झाले की सर्व देव प्रसन्न होतात. पण हनुमंतरायाचं स्मरण अखंड करावं. मूळ पदात समर्थ म्हणतात, नाम मारुतीचे घ्यावे,
मारुती घ्यावे घ्यावे मारुती घ्यावे घ्यावे मारुती घ्यावे मारुती घ्यावे महारुद्र हनुमान
जोरात टाळी, मोठ्यांना नाम. टाळी कशी वाजवायची? हर्ष टाळी. आनंद झाला आपण टाळी वाजवून तिला हर्ष टाळी म्हणायचं. टाळीचे प्रकार 3. पहिली टाळी हर्ष टाळी. हर्षे वाजवी नित्य टाळी, हर्ष टाळी. दुसरी जैसी तंबाखू मरण्यास टाळी. या 2 टाळ्या काही उपयोगाच्या नाहीत. तिसरी टाळी प्रेमे हरीच्या भजनात टाळी, प्रेमे हरीच्या भजनात टाळी. आणि ही टाळी कशी आहे? ही एक टाळी भवरोग टाळी. भवरोग टाळणारी टाळी आहे. 2 टाळी. मोठ्यांदा नाम श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. महारुद्र हनुमान की. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज, सद्गुरु वेणा स्वामी महाराज की, सब संतन की जय. जय रघुवीर. कथा थोडक्यात. नाशिक मध्ये रामरायाच्या मंदिरामध्ये नित्य पुराण एक कथावाचक पुराणिक रोज रामरायासमोर पुराण सांगायचे, रामकथा सांगायचे. रोज रामकथा सांगावी, श्रोते रामकथा ऐकायला यायचे, रामकथा ऐकायचे, कथेकऱ्याला नमस्कार करायचे, निघून जायचे. रोजचा नियम लोकांचा, रोजचा नियम. 12ही महिने रोज रामकथा आणि भरपूर श्रोते कथेला यायचे. एक दिवस काय झालं, कथेची वेळ झाली, श्रोते येऊन बसले, पण कथेकऱ्याचा पत्ता नाही. अजून कथेकरी आले नाहीत, येतील थोड्या वेळात. होता होता अर्धा तास गेला, तास गेला. आता कथा संपायची वेळ आली तरी कथेकरी आले नाही. लोक म्हणतायत
आज आपल्या या कथेमध्ये आज होणार आणि म्हणून नियम चुकणार, नियम तर चुकता कामा नाही. आता ते श्रोते विचार करू लागले, काहीतरी अडचण आली असेल कथेकरी बुवांना. आता आपल्यातल्याच कुणीतरी काहीतरी रामकथेबद्दल सांगावं, रामाबद्दल सांगावं. 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास जमेल तेवढं, म्हणजे आपला खंड पडणार नाही. रोजचा नियम आहे कथा ऐकायचा. आणि रोजचा एखादा नियम आपण सातत्याने केला ना तर त्याला म्हणायची उपासना. उपासना. समर्थ म्हणाले, उपासनेचा आश्रयो उपासने विन निराश्रयो. उपासना आणि उपासना. नित्य कथा ऐकणारे हे श्रोते आपल्याच शेजारच्याला विचारले, तुम्ही सांगता का कथा? एवढं ऐकताय तुम्ही रोज, तुम्ही सांगता? तो म्हणाला, हे बघा बुवानी जे काही सांगितलं ते मी तुम्हाला कट्ट्यावर बसून सांगू शकतो, पण व्यासपीठावर बसून सांगा म्हणलं तर जमणार नाही. बर कथेकरी बुवा काय चुकले, काय सांगतायत, बरोबर आहे काही, ते सगळं मी सांगू शकतो, पण ते बाहेर व्यासपीठावर नाही, लोकांच्या समोर बोलता येत नाही. दुसरा म्हणाला, मी बोललो असतो पण माझे हातपाय थरथरतात. तिसरा म्हणाला, मी व्यासपीठावर बसेपर्यंत आठवतं, पण व्यासपीठावर बसल्यावर आठवलं नाही तर आठवलं नाही तर आठवले आडनाव. जय जय. आणि असं करता करता एक 10-12 वर्षाचा बालक त्या श्रोत्यांमध्ये बसलेला तेजस्वी होता. त्या बालकाला पाहिलं आणि त्यांना वाटलं हा पण रोज येतोय, तेजस्वी आहे. तेज कसं आहे? तेज तेजस्वी आहे, प्रतिभा आहे, तपाचं तेज आहे. तेज पुंज हिंदू संन्यासी. शिकविला धर्म हिंदुत्वाचा. पुरुष अवतार भारताचा. हो राम 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 राम. पुरुष अवतार भारताचा. हो राम 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 राम. पुरुष अवतार. पूर्वीच्या काळी पोवाड्याला राम 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 म्हणायचे. पुरुष अवतार भारताचा. हो राम 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 राम. रामाचा दास आहे आणि रामाचा दास असलेला हा बालक त्या श्रोत्यांमध्ये बसून त्या वक्त्याची कथेकऱ्याची तोही वाट बघतोय आणि उदास उदास चेहरा आहे. उदासीन हा काळ जातो गमेना. दुराशा मनी बैसली हे डळेना. उदास आहे चेहरा, उदास. साधनेचा तप आहे आणि सगळ्यांनी बघितलं आपल्यातलं कोणी सांगू शकत नाही हा बालक तेजस्वी आहे, हा रामकथा सांगेल.
कोणी म्हणती हा म्हणती हा कोणी म्हणती हा राम भक्त आहे कोणी म्हणती हा कोणी म्हणती हा राम भक्त आहे हो कोणी म्हणती हा कोणी म्हणती हा कोणी म्हणती हा हा रामभक्त आहे आणि हा कथा सांगेल कोणी म्हणती हा कोणी म्हणती हा कोणी म्हणती कोणी म्हणती हा राम पाहताय कोणी म्हणती हा राम पाहताय राम पाहताय राम पाहताय राम पाहताय कोणी म्हणती हा राम कोणी म्हणती कोणी म्हणती कोणी म्हणती हा राम भक्त आहे कोणी म्हणती हा राम पाहताय हा राम भक्त आहे आणि हा रामाला पाहतोय यांनी रामाला पाहिलं असेल ह काय तेज आहे चेहऱ्यावर ते श्रोते म्हणाले म्हणलं आज कथेकरी बुवा आलेले नाही आहेत आज थोडा वेळ तुम्ही व्यासपीठावर बसा रामकथा सांगा तो बालक म्हणाला अहो मी सुद्धा रोज कथा ऐकायला येतो पुराणिक बुवा खूप छान कथा सांगतात मला ती आवडते रामकथा मला खूप आवडते आणि म्हणून मी रोज ऐकायला येतो अहो म्हटले ते आले नाहीत आज खंड पडेल रामकथेमध्ये तुम्ही काहीतरी 10 मिनिटं सांगा 15 मिनिटं सांगा 9 वाजून गेलेत 15 मिनिटात सांगा हो 9:15 पर्यंत शेवटी त्याला विनंती केली आणि सगळ्यांच्या विनंतीचा मान राखून त्या बालकाने काय केलं उठून उभारला आणि रामरायाला वंदन केलं रामरायाला वंदन केलं नमस्कार केला व्यासाधिक नारदाला वंदन केलं व्यासपीठाला वंदन केलं आणि व्यासपीठावर येऊन बसला आणि व्यासपीठावर येऊन बसून तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी विपत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी बसो श्रोत्यांना वंदन केलं वंदुनिया सकल निधी व्यास नारदादिक मूर्ती वंदोनिया श्रोते जनी राम कथा करी राजाधिराज रामचंद्र महाराज आणि व्यासपीठावर बसून रामकथा सांगायला प्रारंभ केला रामकथा सांगू लागला हो बालक उपासना आणि रामकथा सांगता सांगता तोही कथेमध्ये रंगला श्रोतेही कथेमध्ये रंगून गेले डुलायला लागले हो डुलायला लागले रामचरित गात रामदास डोलती रामचरित गात रामदास डोलती रामचरित गात रामदास डोलती रामचरित राम
प्रेम भरे नेत्रातून अश्रू वाहती रामचरित गात रामदास डोळ्यात. कथेमध्ये श्रोतेही डुलून गेलेत, कथेकरी डुलतायत आणि कथा ऐकता ऐकता कथेकऱ्याच्या डोळ्यातनं तर पाणी वाहतंय, श्रोत्यांच्याही डोळ्यातनं अश्रू वाहतायत. श्रोते कथेमध्ये डुलतायत. कसे डुलतायत? असे डुलतायत. आमच्या कथेत असे डुलतात आणि नुसते डुलत नाही, डुलण्याबरोबर घोरतात. म्हणून आम्ही सांगतो, शेजारच्याला सांगा झोप आली तर झोप, फक्त घोरू नकोस. मग तो विचारेल माझ्या घोरण्याचा तुला काय त्रास? त्याला म्हणायचं तुझ्या घोरण्यामुळं मला झोप येत नाही म्हणून. रामचरित गात रामदास डोळ्यात. श्रोते डुलतायत, डोळ्यातनं अश्रू वाहतायत आणि सांगता 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 रामकथेमध्ये रामायणामधला लंकेतील भाग, लंकेचं वर्णन करतायत कथेकरी. तो बालक आता रामदास या नावाने ओळखला जातोय. लंकेचं वर्णन करतायत. लंका कशी आहे? सोन्याची लंका आहे. आणि लंकेमध्ये सोन्याची ती लंका, तिथल्या बागांचं वर्णन, झाडांचं वर्णन, फुलांचं वर्णन. आणि फुलांचं वर्णन करता करता कथेकरी बुवा म्हणाले लंकेमध्ये श्वेत फुलं होती, पांढरी फुलं होती. लंकेमध्ये पांढरी फुलं होती एवढं ऐकलं कथेमध्ये असलेल्या एका श्रोत्याने. आणि तो श्रोता साधा नव्हता. तो श्रोता एक वृद्ध वेशामध्ये आलेला. पण तो श्रोता कोण होता? थोड्या वेळाने सांगतो. तो श्रोता वाद घालतोय, ए बुवा, कथेकरी बुवा थांब, काय सांगताय? लंकेमध्ये पांढरी फुलं होती. कथेकरी बुवा म्हणाले हो. म्हणले लंकेमध्ये पांढरीच फुलं होती. तो श्रोता म्हणाला बुवा चुकीचं सांगू नका, लंकेमध्ये तांबडी फुलं होती. कथेकरी म्हणतायत पांढरी होती, तो श्रोता म्हणतोय तांबडी होती. दोघांच्यात वाद सुरू झाला. तो श्रोता म्हातारा, वृद्ध. श्रोते म्हणाले त्या वृद्ध श्रोत्याला, ए म्हाताऱ्या गप्प बस, मध्ये मध्ये कशाला बोलतोयस? ते पोरग एवढं चांगली कथा सांगते, कशाला मध्ये मध्ये? अरे पांढरी होती का तांबडी होती, कसली तरी असू दे, फुलं होती का नाही? तुला काय वाद घालायचा आहे? कथा झाल्यानंतर त्या बुवाला कोपऱ्यात घे आणि विचार. इथं मध्ये मध्ये बोलू नकोस. म्हणजे फुलं कुठली का? आम्हाला राम कथेशी मतलब आहे. आता सगळ्यांनी असं म्हटल्यानंतर त्याला काही चालेल ना. शेवटी लोकशाहीमध्ये संख्येला महत्व आहे. एकटाच हा, मी खरं सांगतोय लाल होती, म्हटलं आता बोलू नकोस कथा संपेपर्यंत, तर उठ म्हणले इथनं. तो गप बसला. कथेकरी ठाम सांगतायत लंकेमध्ये पांढरी फुलं होती. आणि असं वर्णन चाललेलं. रामकथा पूर्ण झाली त्या दिवशीची. आणि कथा संपल्यानंतर आरती वगैरे झाली. श्रोते कथेकऱ्याला नमस्कार करून निघून गेले. तसं हा वक्ता म्हणजे तो रामदास आपल्या टाकळीला, जिथं निवासस्थान आहे, जिथं उपासना चालू आहे, टाकळीला जाण्यासाठी पंचवटीतून निघाले. आणि वाटेमध्ये त्या वृद्ध श्रोत्याने अडवलं, हे थांब पोरा, थांब थांब. म्हटलं काय? अरे लंकेमध्ये पांढरी फुलं होती म्हणून सांगतोस, तू गेलायस का लंकेत? लंकेत गेलायस? नाही गेलो. मग कसं सांगतोस पांढरी होती? तो श्रोता म्हणाला मी लंकेमध्ये जाऊन आलोय. एकदा नाही, 2 वेळा जाऊन आलोय. 2 वेळा लंकेत जाऊन आलोय. लंकेमध्ये
तांबडी फुलं होती, तांबडी. पण कथेकरी बुवा सांगताना जरी चुकला कधी तरी चूक कबूल करत नाही. आणि चूक कबूल करतो तो कथेकरी कसला. म्हणलं लंकेमध्ये पांढरीच फुलं होती. कशावरनं? वाल्मिकी रामायणात वर्णन आहे. लंकेमध्ये पांढरी फुलं होती. आणि तो म्हणतोय, अहो रावण कुणाचा भक्त होता? शंकराचा. आणि शंकराला कोणती फुलं आवडतात? पांढरी फुलं. शंभू कैलासीचा यासी दंडवत ऐसा पाहुनिया भाव तुका वंदी महादेव. शंकराला पांढरी फुलं प्रिय आहेत आणि म्हणून पांढरी होती. आता तो वृद्ध म्हणाला, अरे मी लंकेमध्ये इतक्या वेळा जाऊन आलोय, मला कधीच पांढरी फुलं दिसली नाहीत आणि तू सांगतोय थांब इथंच. तो श्रोता कोण होता माहित आहे का? तो श्रोता कोण होता? रामदूत वायुसूत, रामदूत वायुसूत भीमगर्भ च्युतपती. रामदूत वायुसूत, रामदूत वायुसूत भीमगर्भ च्युतपती. जो नरात वानरात, जो नरात वानरात, जो नरात वानरात भक्ती प्रेम व्युत्पत्ती. रामदूत वायुसूत, जो नरात वानरात भक्ती प्रेम व्युत्पत्ती. दास दक्ष रामदूत वायुसूत भीम गर्भ व्युत्पत्ती. जो नरात वानरात भक्ती प्रेम व्युत्पत्ती. दास दक्ष स्वामिनिष्ठ आज सारथी वीर जोर शीर जोर भक्त हिंग मानवी. हनुमंतराय होते. जिथं जिथं रामकथा चालू आहे तिथं तिथं हनुमंतराय कथा ऐकायला येऊन बसतात कोणत्या ना कोणत्या वेशामध्ये. आणि म्हणून मारुतीला पाठ घालून ठेवतात कथेच्या ठिकाणी. हनुमंतराय कथा ऐकायला येतात, रामकथा. हनुमंतराय होते. मी कोण आहे माहित आहे? आणि मूळ रूपामध्ये प्रकट झाले. महारुद्र हनुमान की. हनुमंतरायांना बघितलं, समर्थाने वंदन केलं. तुम्ही हनुमंतराय मला माहित नव्हतं, पण तरी सुद्धा सांगतो लंकेत पांढरीच फुलं होती. आता मात्र हनुमंतराय चिडले. अरे म्हणले मी माझं रूप दाखवलं तरी माझ्यावर विश्वास नाही. हनुमंतराय म्हणाले, ठीक आहे इथंच थांब, आता लंकेत जातो. 9:15 वाजलेत, लगेच येतो 5 मिनिटात. आणि हनुमंतराय म्हणाले, मी आता लंकेत जातो, तिथली पांढरी फुलं घेऊन येतो, आपण दोघं रामानं वाहू. मग तर झालं. समर्थ म्हणाले, ठीक आहे जाऊन या. नाही तर तिथंच जाल, शपथविधी कराल पहाटेचा. जय जय परत या. आणि हनुमंतरायाने उड्डाण केलं. जय जय रघुवीर, जय रघुवीर म्हणून उडाला. जय जय रघुवीर म्हणून उडाला. उपकार केला मारुती, उपकार केला मारुती. जय रघुवीर म्हणून उडाला. महारुद्र हनुमान उड्डाण केलं, लंकेत पोचले. आणि लंकेमध्ये जसं हनुमंतरायांनी
विमान तळावर आपलं विमान उतरवलं, हनुमान एअरवेज. म्हणजे हनुमंतराय जसे लंकेमध्ये आले, जसं लंकेच्या हद्दीत प्रवेश केला तसं त्यांना बघतायत झाडं, वेली, आणि वर्ण बघताना त्याला लक्षात आलं, अरे लंकेमध्ये पांढरीच फुलं दिसायला लागलीत. जसं हनुमंतराय लंकेत आले, लंकेत फिरतायत, सगळीकडे पांढरी फुलं. जावं तिथं पांढरी फुलं, जावं तिथं पांढरी फुलं. फिरत 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 आले. विभीषणाचा महाल, विभीषणाने हनुमंतरायाला पाहिलं. समर्थाने वर्णन केलं, चिरंजीव केले जनिदास दोन्ही, नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी. जय जय. विभीषणाने हनुमंतरायांना हात जोडले, दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं. आणि हनुमंतरायांनी विचारलं, विभीषणा, अरे लंकेमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा तांबडी फुलं होती, सत्ता बदलल्यानंतर फुलांचाही रंग बदलला का काय? सरकार बदललं, झाडांच्या फुलांचाही रंग बदलला. म्हणजे माणसांचे रंग बदलतात माहित आहे, झाडाच्या फुलांचेही रंग बदलले. विभीषण म्हणाला, रंग वगैरे काय बदल नाहीत, तेव्हापासून आजपर्यंत या लंकेमध्ये पांढरीच फुलं आहेत. हनुमंतराय म्हणाले, मी आलो होतो तेव्हा तांबडी होती, त्यानंतर युद्धाच्या वेळेला आलो दुसऱ्यांदा, तेव्हाही तांबडी होती, आता परत आलोय, आता पांढरी. 2 वेळा रावणाचं सरकार होतं, आता सत्ता बदल म्हणून जाय. विभीषण म्हणाले, तसं काही नाही बाबा. शेवटी विभीषणाने सांगितलं, रावण हा शंकरांचा भक्त आहे आणि शंकराला पांढरी फुलं प्रिय आहेत, म्हणून रावणाने सगळी पांढऱ्याच फुलांची झाडं लावली होती. हनुमंतराय म्हणाले, आता काही इलाज नाही, आपल्याला कुणी साथ देत नाही, आपण एकट्यानेच पार्लमेंटमध्ये ओरडून काय उपयोग आहे. उगीच म्हटले भारत जोडो यात्रा, जय जय, काय उपयोग नाही म्हटले. हनुमंतराय ती पांढरी फुलं घेऊन पुन्हा आले पंचवटीमध्ये समर्थांच्या जवळ, आणि त्या सांगितली, हे बघ पांढरी फुलं आहेत. अरे म्हणले, मी जेव्हा गेलो तेव्हा तांबडी होती, 2दा बघितली तांबडीच होती, आता 3ऱ्यांदा पांढरी झाली, कसं काय? आणि तू लंकेत न जाता हे कसं काय सांगितलंस? समर्थ म्हणाले, रावण हा शंकरांचा भक्त आहे आणि शंकरांना श्वेत पुष्प पसंत आहे, आवडतो, आणि म्हणून ज्याला जे आवडतं दिलं की ते प्रसन्न होतं. शंकरांना पांढरी फुलं प्रिय आहेत, म्हणून रावणाने पांढऱ्या फुलांची झाडं वेली लावली होती. हनुमंतराय म्हणाले, आता आपल्याला काही बोलायला जागा शिल्लक नाही, पण असू दे म्हणले. आणि समर्थांनी आणि हनुमंतरायांनी ती फुलं रामरायांना अर्पण केली. आणि मारुतीराय मनात म्हणतायत, बरोबर आहे, मी 2 वेळा गेलो तेव्हा तांबडी होती, आता 3ऱ्यांदा ही पांढरी का झाली? तर हा सुद्धा रामाचा दासच आहे, आणि या दासाच्या शब्दाला महत्व यावं, त्याचा शब्द खोटा होऊ नये, म्हणून रामरायांनी तांबडी फुलं पांढरी केली. हनुमंतरायांनी असा समज करून घेतला. रामरायांनी अर्थात हनुमंतराय जिथं दास आहे, विदुराचा वाक सोडून द्या, जिथं दास आहे तिथं हनुमंतराय आहेत, जिथं भक्त आहे तिथं हनुमंतराय त्याच्या पाठीशी असतात. आणि म्हणून अशा या हनुमंतरायांचं नाम घ्यावं. झालेली सेवा मारुतीरायांच्या चरणी अर्पण करूया. सगळ्यांना उत्तम आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होऊ दे ही मारुतीरायांच्या चरणी प्रार्थना करूया. दरवर्षी माझ्या कीर्तनाला पाऊस येतो, यावेळेस आला नाही, ही पावसाची वरून राजाची कृपा आहे. अर्थात आधी येऊन गेलाय, नंतर येईल, पण कीर्तनात व्यक्त आहे, त्यामुळे वरून राजाचे पावसाचे आभार मानूया. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करू. मूळ पदार्थ नाम मारुतीचे घ्यावे.
दास म्हणे ऐसे करा झाले कीर्तन शेवट गोड मनी धरा तुझ्या कीर्तन रंगी वाजवा कर नाम होते बात होय